दिसतंय का? आता मोठं झालंय बेबी ना. मम्मा इथं बघ ना, थोडं कडक काटे. इथं पण इथं बेबीचं पाय वाटतंय सर. बेबीचं इथं खरंच खूप कडक काटे. बरोबर चल. मस्त स्टफिंग आहे. हॅलो एव्हरीवन, तर कशा आहात तुम्ही? मी प्रिया आपल्या मिस्टी अँड मामा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तर आता मला 9 मंथ स्टार्ट झालेला आहे आणि आज माझी 9 मंथची सोनोग्राफी आहे. तर आम्ही चाललेलो आहोत मस्त सोनोग्राफी करण्यासाठी. सो आज मला कळणार आहे की बेबीचे वेट जे आहे ते केवढं आहे, बेबीची पोझिशन काय आहे आणि अजून काय डॉक्टर सांगतील ते सगळं कळेल. सोनोग्राफी रूममध्ये दिसेलच. सो आय एम सो एक्सायटेड. बघूया दादा की बेबीचं वेट किती आणि डिलिव्हरी कधी होणार आहे याचे पण थोडेसे चान्सेस कळतात की काय डेटपर्यंत वगैरे होणार असं तसं. सो आम्ही मस्त जाऊन येतो दवाखान्यामध्ये आणि तुमच्यासोबत सुद्धा शेअर करतो की रिपोर्ट काय आलेले आहेत ते. तोपर्यंत म्हणजे नाही, पूर्णच व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पाहत राहा. आणि आपला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि मिष्टी गेलेली आहे स्कूलमध्ये, तर ती येण्याच्या आधी आम्ही दवाखान्यातून जाऊन येतो. आणि त्यानंतर मस्त आज आलू पराठ्यांचा बेत आहे. बटाटे उकडून ठेवलेले, पीठ देखील भिजवून ठेवले कारण मिष्टीला दिले होते आलू पराठे करून, तर मग तेव्हाच मी पीठ भिजवलंय. सो तिकडनं आलं की मस्त पटपट आलू पराठे बनवून खायचे आहे. आणि मला खरं तर आलू पराठ्याची भूक लागली आत्ताच, पण म्हटलं एकदा जाऊन येऊयात म्हणजे लवकर जाऊन येता येईल आणि त्यानंतर गरमागरम आलू पराठे खाता येईल. आणि ते जर आधीच जर बनवून ठेवले तर मग ती खाण्याची मजाच जाते. कारण जेव्हा गरम गरम मस्त आलू पराठा ताटामध्ये असतो, दही वगैरे त्याची मजाच वेगळी असते. तर म्हटलं आल्यावर निवांत बसून खाऊयात. सो मग व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा. आज दिवसभर आमचं काय काय होतं रुटीन ते. आणि हो आज सोनोग्राफीला आता चाललो आणि संध्याकाळी डॉक्टरची सुद्धा व्हिजिट आहे कारण त्यानंतर रिपोर्ट डॉक्टरांना दाखवायला जायचं आहे. आणि दसरा झाला की त्याच्या तिसऱ्या दिवशी मी जाणार आहे संभाजीनगरला माहेरी. तर त्याची सुद्धा एक्साइटमेंट झाली आता. कारण आता सध्या मला ना काम करायचं किंवा इतका आळस चढलाय, खूप जीवावर येतंय सगळ्याच गोष्टींचं. जडजड झालंय सगळं शरीर आणि आळस चढला. आज तर मला सकाळी मिष्टीला स्कूलला जाण्यासाठी जे टिफिन वगैरे करावं लागतं ते करायचं सुद्धा जीवावर आलं. तर उठायचंच खूप जीवावर येत होतं, पण म्हटलं नको, आता लेकराची स्कूल जी आहे ती चांगली 2 महिने तरी बुडणार आहे, सुट्ट्या भेटणार आहे तिला स्कूलला. तर आता तरी आपण तिला स्कूलला पाठवूयात. सो त्यामुळे मग आळस करून कसे करून उठले आणि टिफिन बनवला तिच्यासाठी आणि स्कूलला गेलेली आहे मिष्टी आता. सो मग चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पुढे पहा आणि वाट बघा डॉक्टर काय म्हणतात ते मी तुम्हाला सांगतेच आल्यावरती. सो आता पेशंटची सुद्धा रिकव्हरी होत चालली आहे हळूहळू. म्हणजे आज पहिल्यांदा बाहेर निघणार आहे, पण सोनोग्राफी आहे त्यामुळे जावं लागणार आहे, सोबत माझ्या यावं लागणार आहे. सो आता आम्ही 2 जण चाललो आहोत. सो चला कसं वाटतंय आता? थोडं ठीक वाटत चाललंय. बरं वाटतंय, पण झोपून राहिल्यात जी मजा येते असं हां ती मजा नाही आहे की नाही, कारण आता गोळ्या चालू आहे त्याला, त्यामुळे मग जास्त झोप येते असा प्रकार चाललेला आहे. सो आम्ही जाऊन येतो. एक आमची ऑटोग्राफ ओके कुठे इथे ना. ठीक आहे बघू ना. दिसतंय का? आता मोठं झालंय बेबी ना, काही कळत नाही म्हणून. चला घरी जाऊन बघू आपण. तर आत्ताच जस्ट दवाखान्यात जाऊन आलेलो आहोत. तर हार्टबीट बाळाचे व्यवस्थित आहेत, वेट देखील व्यवस्थित आहे. फक्त जे वॉटर लेवल असते पोटामध्ये जे पाण्याचं प्रमाण असतं ते बाउंड्रीवर आहे. तर
आता हे म्हणजे ज्यांनी सोनोग्राफी केली त्यांनी हे सांगितलं. आता बघू आमची डॉक्टर जे माझी गायनोकॉलॉजिस्ट काय म्हणते त्याच्यावरनं कळेल. आणि आता बेबीची साईज जी आहे ती वाढत चालली आहे. आता बेबीची साईज जी आहे ती वाढत चालली असल्यामुळे काही एवढं दिसून येत नाही. सो असं आहे. येतानाच एक ठिकाण आहे म्हणजे एक डेअरी आहे, तिथली आम्हाला लस्सी खूप आवडते. तर मग तिथनं आम्ही अशी छान तिघांसाठी लस्सी घेऊन आलेलो आहोत. तर खूप मस्त अशी मलाईदार छान लस्सी असते तिथे. तर म्हणलं आधी आपण लस्सी पिऊन घेऊया आणि त्यानंतर मग लागूया कामाला. इन द सेन्स की आता पराठे बनवायचे, आलू पराठे. ते खूपच सुंदर अशी घट्ट घट्ट लस्सी असते ती. आणि त्याच्यावरती त्यांनी असं आहे बघा, आता हे जे दिसतंय तुम्हाला पुन्हा असा मलाईचा गोळा आहे हा, ती टाकलेली आहे. तर ही जी दिसते तुम्हाला ही एवढी मोठी मलाई येते लस्सीमध्ये. तर खूपच मजा येते खायला ही लस्सी. तुमच्या तोंडाला मी पाणी सुटलं असेल आता ही लस्सी बघून. खरंच टेस्टी असते. तर इथे बटाटे जे ते उकडून ठेवलेले आहेत आणि इथे मी काही प्रमाणात पालक आणि कोथिंबीर जे ते धुवून घेतलंय, मस्त बारीक चिरून घेते त्यामुळे टाकण्यासाठी. आणि त्यानंतर आता माझ्याकडे काही ठेचा होता, म्हटलं आता असंही गावाला जायचंय, एवढा ठेचा कोणी खाणार नाहीये 2-3 दिवसामध्ये, मग मी आज तो ठेचाच ऍड करणार आहे. भरभरून असे पालक आणि मस्त कोथिंबीर आणि ठेचा घेणार आहे. थोडंसं मीठ, कारण ठेचाला जरी मीठ असलं तरी पण ते कमी होईल. छान असे उंडे बनवून घेतलेले आहेत आणि स्टफिंग जरा जास्त भरले की आलू पराठे देखील मस्त लागतात, त्यामुळे मोठे मोठे बनवलेले आहेत. आणि कणिक जरा मी कमी घेत असते. सो मस्त असे आता गरमागरम आलू पराठे बनवून घेते आणि बाजूला जेवायला देते पहिले. मस्त स्टफिंग मध्ये लगेच पीठ भिजवून जर केले की त्याचे खरंच खूप छान होतात. आता याचे कळतील कसे होत आहे ते. म्हणजे मिष्टीचा सकाळचा आलू पराठा मस्त झालेला. तर हे बघा छान झालं आहे, म्हणजे फाटलं वगैरे नाही आहे कुठे असं, नाहीतर भरपूर वेळा स्टफिंग जे ती बाहेर निघून जाते. काढलं होतं हो, ही तर वरतीच आहे. नाही तर दोन्ही साईडने आता छान भाजून झालेला आहे. तर बाकीचे मी बनवून घेते आणि आता गरमागरम इथे साहेबांचा आधी चालू आहे आणि आता आलू पराठे झाले. तर मी देखील बसली आहे, मूवी लावलाय, मूवी बात चाललंय. कसं आले? छान मस्त छान. आणि मस्त दह्यामध्ये जर थोडासा प्रवीण मसाला टाकला आणि मीठ टाकलं तर एकदम मस्त लागतं. आणि दही, केचप, लोणचं
असं जे जे वाटेल ते तुम्ही त्याच्यासोबत घेऊन मस्त. खूप दिवसांपासून करायची होती मला आलू पराठे. आणि असं काय काय खावडतं. आता मला पिझ्झा खावडतोय, त्यानंतर पावभाजी खावाशी वाटतीये, परत काल कोल्ड कॉफी प्यावाशी वाटत होती. अजून काय सांगितलं मी तुला? काहीतरी सांगितलं होते ना. यावेळेस मी या प्रेग्नन्सी मध्ये मी पावभाजी खूप जास्त खाल्ली आहे. तो आता संध्याकाळी रेडी होऊन आम्ही चाललेलो आहोत परत दवाखान्यामध्ये. तेव्हा आम्ही गेलेलो सोनोग्राफी करायला आणि आता आम्ही डॉक्टर जी माझी गायनेक आहे त्यांना रिपोर्ट दाखवायला चाललेलो आहोत. सो तिकडे जाऊन येतो. त्यानंतर आता मिष्टी गेलेली एका ठिकाणी कन्यापूजनला. मज्जा चालली आहे मिष्टीची सध्या. कन्यापूजन म्हणलं की. आणि त्यानंतर तिला आणि मला जायचं एका फ्रेंडच्या घरी कन्यापूजनला परत तिकडनं आल्यानंतर. सो असा प्लॅन आहे. आणि राजूसाठी बनवून ठेवलेली आहे मुगाची डाळ आणि पोळ्या. स्वयंपाक देखील झालेला आहे त्याच्यासाठीचा. आणि आम्ही तर दोघी जणी काय तिकडेच खाणार आहोत. सो आता डॉक्टरकडे जाऊन येतो. आणि डॉक्टर तर हे जे थोडंसं पाणी वगैरे थोडंफार कमी झालं याबद्दल काय म्हणतात ते बघू आता काय सांगतात ते. आणि चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा. $84.2. तर या डॉक्टरकडची आमची आता लास्ट विजिट होती. कारण आता आम्ही संभाजीनगरला जाणार आहोत. त्यामुळे तिकडे जे डॉक्टर आहेत माझे म्हणजे डिलिव्हरी वगैरे जे करणार आहे त्यांच्याकडे नंतरची आता पुढचं ट्रीटमेंट राहणार हो की नाही. तर आम्ही ते लास्ट टाईम आता यांना भेटायला आलो होतो. म्हटलं दाखवून देऊ की ट्रॅव्हलिंग करायच्या आधी सगळं व्यवस्थित आहे की नाही. त्यानंतर सोनोग्राफीचे देखील रिपोर्ट दाखवायचे होते. सो त्या गोष्टी केलेल्या आहेत दोन्ही. आणि पाण्याची लेवल थोडीशी कमीच आहे पण ठीक आहे. जर यापेक्षा कमी जर झाली तर मग थोडंसं हे असू शकतं रिस्की. आता ही नॉर्मल आहे. चलो. सो आता चाललेलो आहे आम्ही परत कुठे मिष्टी कन्यापूजनला. मिष्टीने मस्त अशी छान रेडी झाली. मागे सर तिच्या एका फ्रेंडच्या घरी जाऊन आली आहे आणि आता परत दुसऱ्या फ्रेंडच्या घरी चालली आहे हो की नाही. ती आहे ध्वनी आणि माझी फ्रेंड शौर्याने तिला धोनी करते. मम्मा इथं बघ ना थोडं कडो कट्टे इथं पण इथं बेबीचा पाय वाटायचं बेबीचा इथं खरंच खूप कडो कट्टे. बरोबर चल बसा बसा बसा. तर इथे गोंधळ चाललाय यांचा. तर इथे कन्यापूजनला मेनू आहे मस्त छोलेची भाजी. त्यानंतर इथे आहे मंचुरियन. त्यानंतर इथे पुरी आहे. त्यात काय इथे वरण भात आणि अजून खीर. एवढं मोठं सगळं मेनू केला तू. भारीच मग जेवायला माझ्यासाठी ना. थँक्यू थँक्यू थँक्यू. नऊ का 10 महिन्याचेच होते का महालक्ष्म्यांच्या वेळेस. सगळ्याच बसू मग आपण हा एकत्र. चल घे प्रियांका सगळं बाहेर घे. प्रियांका थोडीशी कामं करत तू. प्रियांका तुला 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 उपवास आहे ना प्रियांका. चल सगळं बाहेर घे. मी सध्या इन्स्ट्रक्शन देते तुम्हाला. चला प्रियांका ते खिरीचं घे. पोटभर जेवण केलेलं आहे आणि असं इथंच बसली गप्पा मारतोय मस्त दोघी जणी आम्ही. आणि जरा घरावाली घरावरती आहे हो की नाही. आम्ही मस्त खाऊन घेतलंय पोटभर आणि आता आम्ही निवांत बसलोय. आवडत तू असं चाललंय. मस्त असा स्वयंपाक बनवलेला होता आणि मस्त मिष्टी सोबत माझी सुद्धा मजा चालली कन्यापूजनला. त्या दिवशी सुद्धा तृप्तीच्या घरी जेवायला, आज देखीलच्या घरी जेवायला आहे. तर म्हटलं चला कन्यापूजन सही नाही पण जेवण तर भेटतं आपल्याला.
गिफ्ट नाही कन्यापूजनचं, पण जेवण भेटतंय. पोट म्हणजे अशा ह्याच्यात असे वेगवेगळे मेनू खावडतात किंवा दुसऱ्यांच्या हातचं खावडतात, तर ती इच्छा पूर्ण होती मस्त. जस्ट आता घरी आलेले आहे आणि साहेबांचं चाललंय इथे असं जेवण, घरचं जेवण चाललंय मस्त. आता है ना निवांत आपापलं. आम्ही मस्त जेवण करून आलोय, छान छान पुरी, छोलेची भाजी. असं पण राजूला छोलेची भाजी काही जास्त आवडत नाही म्हणून, है ना. सो असा होता आजचा व्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे सगळे व्हिडिओ पाहत राहा. चलो बाय.